भाजप सेनेच्या काळात महाराष्ट्रात 2014ला जैविक शिवार योजना मुख्यमंत्र्यांची संपूर्ण राज्यात लागू झाली। त्यामध्ये बीड जिल्हा अंतर्गत परळी विधानसभा मतदारसंघाची योजनेमध्ये 35 कोटी रुपये दिले। त्यामध्ये कामे न झाल्यामुळे मी स्वतः शासनाकडे 18/8/2016ला तक्रार केली, सतत पाठपुरावा केला। आज तागायत 32 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली, 167 गुत्तेदारावर एफआयआर दाखल करण्याचा आदेश झाला, पण एकालाही अटक झाली नाही। अधिकारी कर्मचाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत आहे। 9 करोडचा भ्रष्टाचार आहे। त्यासाठी जिल्हा न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये, लोक आयुक्त कार्यालयामध्ये मी स्वतः अपील दाखल केले, त्याचा पाठपुरावा केला। शासनाकडे एसआयटीची मागणी केली, आर्थिक गुन्हे शाखे विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी केली, लाचलुचपत विभागाची मागणी केली। संपूर्ण जैविक शिवारामध्ये खूप मोठा महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे। त्यामुळे शासनाने सर्व माझ्या मागण्याची दखल घेऊन एसआयटी नेमली व संपूर्ण राज्यातील या मार्फत जैविक शिवाराची चौकशी होणार आहे। कालच 4/12/2020ला तालुका कृषी अधिकारी बांगर व उपविभागीय कृषी अधिकारी अंबेजोगाईचे मिसाळ यांच्या निलंबनाची कारवाई शासनाने केली आहे। असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणे एसआयटीच्या मार्फत जैविक शिवारामध्ये उघडकीस येतील। त्यावेळी संपूर्ण चौकशीमध्ये जनतेने महाराष्ट्रातल्या जैविक शिवाराच्या योजनेच्या भ्रष्टाचारात बाहेर पडण्यासाठी एसआयटीला चौकशीत मदत करावी असे आवाहन मी करतो।